चला आज बनवूया मकर संक्रांत विशेष तिळगुळाच्या वड्या। त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेत। शेंगदाण्याची साल काढून मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। जी वाटी आपण घेतली ना त्याच वाटीने 1 वाटी मी इथे गावरान तीळ घेतले आहेत। गावरान तीळ देखील आपण खमंग असे भाजून घेणार आहोत। तिळाची देखील मिक्सरला आपण बारीक पूड करून घेऊया। यामध्ये घालूया वेलची पावडर आणि जायफळ। हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ज्यामध्ये आपल्याला ही बर्फी सेट करायची त्याला तूप लावून ग्रीस करून घेऊया। एकीकडे आपण गूळ देखील चिरून घेऊया। तर इथे मी पॅन मध्ये 2 चमचे तूप टाकले आणि त्यामध्ये 2 वाट्या एवढा गूळ घातलेला आहे। आता ह्याची तुम्हाला डिटेल रेसिपी जर हवी असेल ना टिप्स सहित तर YouTube चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्कीच तिथे जाऊन पाहू शकता। तिळगुळाच्या वडीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। ग्रीस केलेल्या ताटावर आपण हे छान व्यवस्थित असं थापून घेऊया आणि थोडं गरम असतानाच आपल्याला ह्याच्या एकसारख्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। पहा किती छान एकसारख्या आकारात सगळ्या आपल्या ह्या तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। एक वडी तोडून देखील पाहूया, मस्तच। चला अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल, सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा।